नाही, आपल्याकडे एवढा झाडं कोणच नाही. मला झाड मला नाही बसत. ऐका ना, गाड्याला झाडा नाही बोलणार, काय पतला बोलणार. ताई बस झालं हो, किती हो तुमचं ऐकून घ्यायचं. काय बोलले मी? या खारुताईला झाडावर बांधा कुठेतरी. या गेंड्याला पाण्यात सोडा आधी. बस झालं आता, बस झालं. या म्हशीला गोट्यात बांधा. ऐका तुम्हाला घेऊन जाऊ का खवणी म्हणून नारळ घ्यायला? ऐका काय? खवणी कोण आणली? लग्न तर करत जा. कोट चोरला आमचा. खांडेकर हो, सगळं सामान घेऊन आलो. तुमची बॅग राहिली इथे. नशीब जाताना गाडी चेक केली, नाही तर घेऊन गेलो असतो मी. ठीक आहे तुमची बॅग. ते मला म्हणजे आमच्याच गाडीत राहिली. आता आमच्याच गाडीत राहिली. कोणाचा आहे कोण? बघ ना का लवकर बघ ना. आम्हाला बघते ना जरा. मुलाचे मामा, मुलाचे मामा, जिथे कुठे असतील मुलाचे मामा, त्यांनी स्टेज जेव्हा संपर्क साधा. मुलाचे मामा, मुहूर्त टळतोय. मुलाचे मामा. काय करतेस? जे ना बोलवतात लवकर मला तिकडे मनपात. शोध लवकर. मी हरवलाय. मी हरवलाय. मगाशी तिथे फवे खात बसला होता प्लेट भर, तेव्हा शोधायचा होता ना कोट. पोहे खात होतो म्हणजे काहीतरी बऱ्याच दिवसांनी टेस्टी खायला मिळेल म्हणून खात होतो. सांगावं नाही लागलं हे पोहे आहेत म्हणून. म्हणजे मी करते तेव्हा सांगावं लागतं. पोहे स्वतः ओरडतात, या बाईला सांगा आम्ही पोहे आहेत म्हणून. मला सांगते लवकर कोट शोध माझा. आलो आलो. हे घ्या. हा, मग हे आधी द्यायचं ना. आधी काय येडी आहेस काय का तू? ब्लाऊज आहे तुझा. जरा हो, हळू मामा, ना. मामा, मामा, अरे मामा, हे मामी, बघ ना, बघ ना काय जरा करताय काय बाबा. तुम्ही? मुहूर्त टळतोय तिकडे. माझ्या मागे उभं राहायला कोण नाही. मला कळतंय पण माझी कपड्यांची बॅग हरवली आहे. त्यात माझा इस्त्री केलेली पॅन्ट, माझा इस्त्री केलेला कोट, माझा इस्त्री केलेलं शर्ट सगळं होतं. अरे बा. मला कोट सापडत नाही. मी येणार नाही तोपर्यंत. मामी तुला माहित नाही? अरे नाही ना साहेब. जावई बापू, ओ जावई बापू, काय झालं? काय चला मूर्त. काय झालं? अगं गप बस तू जरा. मूर्त टळत चाललाय. मूर्त आहे, लग्न कधी लागणार? नाही लागेल. काय झालं? काय रुसलेत काय? नाही 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 रुसले नाहीयेत, रुसले नाहीयेत. ते जरा कोटची पिशवी मिळत नाही ना म्हणून थोडासा प्रॉब्लेम झाला, पण मॅनेज करतोय आम्ही. काय प्रॉब्लेम ऐका ना, मुहूर्त टळून चालला. आहेत तसे घेऊन चाला ना त्यांना. आहे, चांगले दिसत आहेत ते. या सोडा वॉटरला गप राहायला सांगा. आत्या आत्या बस. नाही तर काय? हा असं चांगला दिसतोय मी. मामा तुम्ही आत्याचं एवढं मनावर घेऊ नका. मामा आत्या मामा मी सॉरी म्हणते आत्याच्या वतीनं, पण चला ना मामा. मुहूर्त टळतोय मामा. लवकर चला. मुहूर्तापेक्षा कोट महत्वाचा आहे का सांगा ना. म्हणजे महत्वाचाच आहे. कोट महत्वाचाच आहे. मी जर कोट ह्या लग्नात घातला नाही ना तर पुढच्या लग्नात नाही घालू शकणार. मला नाही येणार. मला कोट नाही मी येणार. आता टळून चालला. ऐका ना, लवकर चला ना. मुहूर्त हो तिकडे बघा ना. असे कुठे? तिकडे बघा ना जरा. ऐका ना, ऐका. कोणाची तरी बॅगेत असेल तो शोधा का ना. मी शोधू काय? तू मागव, तू मागव. बस तिकडं. इथं काय सगळं इथे दिसतंय त्यांना. असेल कुठेतरी बघा, शोधा कुठेतरी. आहे ना हो. चावी आम्ही तुमच्याकडे दिलेली होती ना. आणि इथं काय कोणी चोरी करणारा माणूस नाही आहे. ते काय मला माहिती नाही. माझी बॅग सापडत नाहीये. अहो केवढा मस्त होता माहितीये. होय, हो. मोरपिशी कलरचा होता. इथपर्यंत शोल्डर बरोबर आलं. कधी मापाचा बसत नाही मला. हा. तो कोट घातला ना, उन्हात उभा राहिलो ना, हा. मोर पिसारा फिरवता असा वाटत होता. माहिती मोर असा, हो. नाही, मला माहिती नाही. मला माझा कोट पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर. ऐका ऐका, मी काय म्हणतो, हा बघा काहीतरी होईल. अहो तालुक्याच्या ठिकाणी आपण हा मंगल कार्य बुक केलेला आहे. काहीतरी तोडगा निघेल, काळजी करू नका. मी बसतो. मला पाहिजे, मला माहिती नाही. हो थांबा. हो ऐका ना, इकडे इकडे माझ्याकडे बघून बोला ना. हो ऐका ना, माझ्याकडे बघून बोला. ज्याच्याकडे बघून मी बोलतोय तर बरं दिसत नाहीये. माझ्याकडे बघून बोला. मी करतो बरोबर. मी सगळं करतो. मंदार, ए मंदार, मंदार. हा घ्या दादा. मंदार. हा दादा. अरे देवा. एक काम कर. काय झालं दादा? न मंडपात कोणाच्या अंगावर कोट असेल, तो राजू असेल, बंडे असेल, त्याच्या अंगावरचा कोट काढ आणि पटकन घेऊन ये. कुणासाठी? ही अर्धी कुल्फी. अर्धी कुल्फी आहे मी. माझा अपमान का मामाचा अर्धी कुल्फी आहे मी. नाही सॉरी मला अर्धी कुल्फी नव्हतं बोलायचं. मला बोलायचं होतं जोधपुरी की राजस्थानी. यार मी कशाला बोलतो, माझं ना नेहमी असंच होतं यार. तू पटकन झाली, पटकन कोट घेऊन ये. हा मी जातो, पण माझ्याकडून काय चूक झाली तर मला काय बोलायचं नाही. हा पहिलंच माझं नाव बदनाम आहे. माझं ना लहानपणापासूनच प्रॉब्लेम आहे. माझं जिंदगीतच प्रॉब्लेम आहे काहीतरी. तुम्हाला सांगतो ताई, तव्याला चिकटलेली चपाती खाऊन मोठा झालोय हो मी. तुझं आत्मचरित्र नंतर मी लिहतो. हा
पटकन जा पटकन कोट घेऊन जा पटकन येल पटकन ये मामा होतं. ऐका मला माझा कोट पाहिजे मामा, मी काय म्हणतो कोट येईल तेव्हा येईल एक चांगलं शर्ट पॅन्ट घाला आणि चल ना मुहूर्त टळतोय ना मामी सांग ना शर्ट पॅन्ट घालू शर्ट पॅन्ट घालू ओ मुलीच्या मामाने कोणते कपडे घातले कोट घातला घेतला म्हणजे मुलीचा मामा कोट मध्ये आणि मी शर्ट पॅन्ट मध्ये वा रे बाच्चा वा 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 म्हणजे उद्या फोटोचा अल्बम बघताना काय बोलतील लोक हा शर्ट पॅन्ट मधला गरीब कोण आहे माझी नातवंड काय बोलतील मामा तू आता ऐन टायमाला मांडवत उभा नाही राहिलास तर नातवंड कुठून येतील मला नाही मला 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 नाही माहित. ऐका मामा इकडे बघून बोला इकडे बघून नाही काय होतं हे जास्त करतायत नाही तर काय ह्यांना ना कुठं न्यायची लायकी नाही नुसती इज्जत काढत बसतात अडेल माणूस एवढा अडेलपणा बरा नाही ना आता लग्नाचा मुहूर्त टळून चाललाय वाईट वाईट या खारुताईला गप्प करा आत्या बस इथे हिला गप्प करा सॉरी ताई सॉरी काय सॉरी ताई सॉरी मामा रमेश काय काय रमेश चल ना, रमेश मुहूर्त टळतोय रमेश सांग ना मामांना अगं मी प्रयत्न करतोय पण बघतेस ना काय होतंय ते तसं नाही पण चुकीच्या मुहूर्तावर लग्न झालं आणि मी तुझ्या कुटुंबाचे हाल केले ना मग मला नको सांगूस थांब हाल करणं न करणं हे मुहूर्तावर नाही तुझ्या माइंडसेटवर डिपेंड आहे तू विचार नको करू की मला यांची हालच करायचे चांगल्या पावलांनी घरात ये थांब मामा मी काय म्हणतो तू कोट वगैरेच्या भानगडीत आपण नको पडूया आपल्याकडे ना व्हाईट लुंगी आहे ती साऊथ इंडियन स्टाईल मध्ये नेस ना मस्तपैकी आणि वरती असा पांढरा टिळा लाव थलायबा टाईप मध्ये एंट्री मार ना नीर चंगोडी मामा रंगोडी मामा म्हणजे लुंगीवर जाणार मामा लाज वाटली पाहिजे देवा असा भाचा देऊ इकडे बघून बोला ना जास्त करतायत कशाला कोट घालायचाय मरायला कोट घालायचाय होय, होय. बाहेर केवढा उकड आहे नुसतं इकडनं धारा लागल्यात घामाच्या होय. इथं मला वाटतंय बनियानावर फिरावं आम्ही काय म्हणते का अरे कशाला घालायचं हो कोट घाला ना लुंगी हवेची एकदम अडेल माणूस आहे पटकन जायचं मुहूर्त टळून चाललं नाही, ही बघते हो दादा सापडला दे. पटका हा आत्या कोट सापडला हे ना माझा हवाय हा लाल कलरचा मला माझा हवाय आला ना हो आता मी नाही घालणार आला ना हो मी नाही घालणार मामा, घे ना आजचा दिवस लाल कर घे ना मी चल नाही घालणार तुम्ही नक्की नाही घालणार नाही घालणार फायनल मध्ये नाही घालणार नाही घालणार उद्यापासून फ्लाइंग किस देते का बघा मग तुम्हाला हे घाल रे. कुठून आणला का आणलास कुठनं दादा फक्त त्यांना 2 पर्यंत द्यावं लागेल का ड्युटी संपणार ना कॅटरेज वाल्यांचा आहे कॅटरिंग वाल्याचा कोट आणला आता माझा अपमान झाला मला आता नाही जायचं मला नाही जायचं. मला नाही जायचं आता मी नाही जाणार. लग्न लागलं पाहिजे मला नाही जाणार कॅटरिंग वाल्याचा कोट आणला अपमान आहे माझा मला नाही यायचं लग्न झाल्यावर झोप पाहिजे तेवढा पण आता इथं नको मी नाही येणार हा घालून काय करतोय मामा आला ना हो चांगला आहे हो तू एक काम कर जा फक्त बघ झाडा असं ना झाडा माणूस त्याचा कोट काढणी घेऊन ये पटकन हा? चालेल. हा झाडा हा मी तुम्हाला नाही काय बोललो ते तुम्हाला बोलले आता ना नंतर सगळे मलाच बोलतील तुम्हाला सांगतो ताई हो तव्याला चिकटलेली नंतर चपाती- नंतर आत्मचरित्र नंतर ए, काय बोलला आपण मला चाडा अरे लाज वाटते रे मामाला जाडा अपमानवर अपमान चाललाय तुझा तुला कळतंय का सॉरी झाडाला झाडा नाही बोलणार मग काय बोलणार काही नको पाया 1 किलो गोणीत 1 किलो गोणीत 10 किलो तांदूळ भरल्यासारखं वाटत काही नको ना काही नाही ते तिचं फ्यूट्यूब आहे ना तिचं ते मध्ये मध्ये ते रील बनवते आणि कॉमेडी करत असते हो. नको ना मग काल हळदीला कॉमेडी करायची होती ना आता कुठे आई जिभेला हळद लावून शांत बसली होती बाई 1 मिनिट काय बोललात तुम्ही काय बोललात तुम्ही द्या बरोबर आहे काय बोललात बरोबर आहे. काय बोलले आजीवेला 1 मिनिट आम्हाला हे लग्न मोडलं बोलला जा, 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 जा. मोडलं आम्हाला नाही ज्या माणसांना बॅग सांभाळता येत नाही त्या माणसाबरोबर आमची मुलगी नाही पाठवायची आम्हाला काय आमचा पोरगा जड झालाय आमच्या पोराला 25,000 पगार आहे नको तुमची पोरगी आम्हाला आता काय झालं हो, मागे. 1 मिनिट बैठकीत 50,000 बोलला हा होता ठरलं ते 50 ठरलं हा? मग खोटं सांगितलं आपण बिपून येतो ना पगार 25,000 छोट्या घरात आम्हाला आमची मुलगी द्यायची नाही, आत्ते, नाही. माझी चेतना एवढीशी होती तेव्हापासून आई विना पोर तिला मी सांभाळलं एवढीशी होती अहो आम्ही या माझ्या भाच्याला आई बापा विना वाढवलंय तुमच्या पोरीचं काय सांगताय वाढवा तुम्ही वाढवा आम्हाला नको तू आम्हाला पण नकोय आम्हाला घ्यायची तुमची पोरगी पोरांच्या खानदानात माझी पोरगी द्यायचीच नाही काय बोलतेस तू ए
सॉरी चोरांचं खानदार आमच्या नातेवाईक चोर वाटलं चोर आहे. तुम्हाला ठीक आहे नाही करायचं आम्हाला लग्न नाही करायचं. जा. लग्न मोडलं अडेल माणूस अगं तू तरी शांत मला नाही चल नाही आत्या थांब ना ताई आपण लकोट काय सापडलं झालं? नाही आपल्याकडे एवढा झाडं कोणच नाही आहे. मला झाड मला नाही बसत ऐका ना गाड्याला झाडा नाही बोलणार काय पतला बोलणार ताई बाद झालं हो किती हो तुमचं ऐकून घ्यायचं काय बोलले मी या खारुताईला झाडावर बांधा कुठेतरी. या गेंड्याला पाण्यात सोडा आधी या म्हशीला गोट्यात बांधा जागे रे. ऐका तुम्हाला घेऊन जाऊ का खवणी म्हणून नारळ दिसायला ऐका काय आवडी कोणाला नाही. लग्न तर करत जा. कोट चोरला आमचा. खांडेकर हो सगळं सामान घेऊन आलो तुमची बॅग राहिली इथे नशीब जाताना गाडी चेक केली ना तर घेऊन गेलो असतो मी ठीक आहे तुमची बॅग दे मला म्हणजे आमच्याच गाडीत राहिली. आता आमच्याच गाडीत राहिली. कोणाचा आहे कोण हे बघ आपडला ना कोट ते राहू शकत. चोराचं खानदान कोणाला बोललास रे ढोल्या बोलली मला बोलली नाही करायचं आता. नाही करायचं लग्न. तुमच्या